वर दोन माच्या होत्या. एक होती झुंजार माची आणि दुसरी होती बुधला माची. झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहे, लढाऊ आहे. मी आता तुम्हाला झुंजार माचीचं चित्र दाखवते. बघा बरं, आहे ना चढायला अवघड? दऱ्या डोंगर कडेचे दिसतात. हो. तर याच भागाला माची असं म्हणतात. आणि अशा दोन माच्या तोरणा किल्ल्यावर होत्या. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे, ती आहे झुंजार माचीवरून. ही वाट अतिशय अवघड आहे. वाटेवरून चालताना जरासा जरी तोल गेला तरी खाली कोठे कोसळणार? दरीत. अगदी बरोबर. आणि त्यामुळंच शत्रूला हल्ला करायला ती कशी आहे? अवघड. अवघड आहे. अगदी छान. महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो. किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे. कोणत्या देवीचं देऊळ आहे? तोरणजाई. आणि मग किल्ल्याचं नाव कशावरनं पडलं असेल असं वाटतंय? तोरणजाई या देवीच्या नावावरून. अगदी बरोबर. तोरणजाई देवीच्या नावावरूनच किल्ल्याचं नाव तोरणा असं पडलं. हा एवढा प्रचंड किल्ला, पण आदिलशहाचं या किल्ल्याकडे काही फारसं लक्ष नव्हतं. मग किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी पण नव्हते, दारुगोळा पण नव्हता. मग शिवरायांना नेमकं हेच हवं होतं. का बरं असं हवं असेल रे? कारण की जर का त्याचं लक्ष नसेल तर मग शिवाजी महाराजांना तो सहज घेता येईल. अगदी छान. की जर लक्ष नसेल आदिलशहाचं तर आपल्याला स्वराज्य कमवायचंय तर एक किल्ला ताब्यात घ्यायला हवा. आणि मग जर आदिलशहाचं लक्ष नाहीये तर त्यावेळी जाऊन आपण आपले मावळे तो किल्ला ताब्यात घेतील, आपल्याला ते सोपं जाईल. आणि म्हणूनच शिवरायांनी ठरवलं की तोरणा किल्ला जिंकून आपण स्वराज्याचं तोरण बांधायचं. बघा मुलांनो, आपल्या घरी ज्यावेळी एखादा महत्वाचा कार्यक्रम असतो, लग्न, मुंज, वास्तुशांत, त्यावेळी आपल्याकडे तोरण लावतात. पाहिलंय तुम्ही? हो. का म्हणून तोरण लावत असतील? सजावट. सजावट म्हणून. आणखी काय? की कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण तोरण लावून करतो. त्याचप्रमाणे शिवरायांनी स्वराज्याची सुरुवात ही तोरणा किल्ला ताब्यात घेऊन केली. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की तोरणा किल्ला ताब्यात घेऊन शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. म्हणजे बघा कसा छान योगायोग आहे. याच गडावर तोरणजाईचं मंदिर आहे. या किल्ल्याचं नाव पण तोरणा असं आहे. आणि शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कोणता गड घेतला? तोरणा घेतला. त्यामुळे असं म्हटलेलं आहे की शिवरायांनी स्वराज्याचं तोरण तोरणगड घेऊनच बांधलं, म्हणजे सुरुवात केली. आता या स्वराज्याची नौबत कशी झडली ते आपण पाहूया. आता बघा, निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानत खोऱ्यात उतरले. कानत खोऱ्यात कोणता किल्ला आहे? तोरणा. मग शिवराय आता किल्ला घ्यायचा असेल तर शिवरायांना असं शक्य आहे का रे की लगेच जायचं आणि किल्ला घ्यायचा? ह्याच एका दिवसात झालं असेल का रे? नाही. मग त्यासाठी काय केलं असेल शिवरायांनी? युद्ध केलं असेल, पण युद्ध करण्यापूर्वी तिथे जाऊन काहीतरी तयारी केली असेल ना शिवरायांनी? हो. काय केलं असेल? तिथे माणसांना पाठवलं असेल की ते किती दारुगोळा आहे काय. बरोबर. की गुप्तवेशानं आपले काही मावळे पाठवले, म्हणजे माहिती काढून घेतली. अगदी बरोबर. की खरंच किल्ल्यावर सैनिक कमी आहेत का? दारुगोळा, शस्त्रास्त्रे ही कमी आहेत ना? मग आपण तिथे हल्ला केला तर आपण जिंकू शकू ना? कारण मावळे अजून छोटे होते, त्यांचं बळ तसं कमी होतं. किल्ला घेतला त्यावेळी शिवराय राजे होते का? नाही. त्यांनी फक्त स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती आणि किल्ला घ्यायचा असं ठरवलं होतं. पण किल्ला घ्यायचा तर त्यासाठी नियोजन करावं लागतं. आपण एखादं शाळेत जायचं म्हटलं तरी नियोजन करतो की नाही? काय नियोजन करतो आपण शाळेत जायचं असेल तर? पाटी, पेन्सिल, पुस्तक. बरोबर आहे. की दप्तर सगळं आणि आपल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित भरल्यात का? अजून काय करावं लागतं आपल्याला? आपण उठलं की लगेच जातो शाळेत? मग काय करावं लागतं? अंघोळ करावी लागते, दात घासणे. आणखी काय करावं लागतं तू सांग बरं? युनिफॉर्म घालायचा. हा, म्हणजेच आपल्याला गणवेश घालावा लागतो. म्हणजे शाळेत जाण्यासाठी सुद्धा आपण एवढं नियोजन करतो. मग शिवरायांना तर स्वराज्य निर्माण करायचं होतं. मग किल्ला घेण्यासाठी त्यांनी आधी खरंच सगळ्या प्रांताची टेहाळणी केली. टेहाळणी म्हणजे काय केलं असेल? नियोजन नाही. टेहाळणी म्हणजे त्यांनी खरंच जाऊन पाहिलं. मगाशी तू म्हणालास ना त्याप्रमाणे की खरंच इथे किती सैनिक आहेत, पुरेसा दारुगोळा आहे का,
पहारा कमी आहे का, कमजोर आहे का, आपले सैनिक तिथून जाऊ शकतात ना, ही सगळी शिवरायांनी तयारी केली. आणि त्या दिवशी काय केलं बघा, निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानत खोऱ्यात उतरले. साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झप झप तोरणा चढून गेले. सिंहाच्या छातीने म्हणजे कसं असेल रे? अगदी बरोबर आहे, शक्तीने, हिमतीने. तू म्हणत होतास ते बरोबर आहे की हिम्मत म्हणा अगदी सिंहाची. आणि हरणाच्या चालीने म्हणजे कसं रे? खूप खूप जोरात भराभरा चालत ते सगळेजण गेले. तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्यांचे निशाण उभारले. निशाण म्हणजे काय? झेंडा. झेंडा, कारण ज्याचा झेंडा आहे त्याचा तो किल्ला. तुम्ही पाहता ना आपल्या भारताचा झेंडा पण असतो, हो पाहिला ना तुम्ही? बरोबर. आणि मग तानाजी मालुसरेनं काय केलं? दरवाजावर मराठ्यांचं निशाण उभारलं. येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावान सहकारी होता. त्याने चौकीवर पहारे बसवले. आता पहारा कोणाचा बसला पाहिजे चौकीवर? त्यांचा, शिवाजी महाराजांचा बसला पाहिजे. म्हणजे तिथं आदिलशहाचे जे काही निवडक सैनिक होते त्या सैनिकांवर त्यांनी हल्ला केला, त्यांना बाजूला केला आणि आपले जे शिवरायांचे सैनिक होते, जे मावळे होते, त्यांचे तिथे पहारे बसवले. हे पहारे बसवण्याचं काम कोणी केलं? येसाजी कंक यांनी. कोणी केलं? येसाजी कंक. आणि मग सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला. आपण सुद्धा शिवरायांचा जय जयकार करूया. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. शाब्बास, आला ना जोश? हो. मग शिवरायांनी हा तोरणा किल्ला ताब्यात घेतला आणि त्याचं नाव ठेवलं प्रचंडगड. काय नाव ठेवलं? प्रचंडगड. आता तोरणा किल्ल्याची जी माहिती तुम्ही ऐकली आहेत ना, ती माहिती तुमच्या लक्षात आहे का? आपण पाहायचं. हो. तोरणा किल्ल्याबद्दल काही वैशिष्ट्ये आपण इथं बघणार आहोत. मी तुम्हाला काही चिठ्ठ्या देणार आहे. या तुझ्यासाठीच्या काही चिठ्ठ्या, या तुझ्यासाठीच्या काही चिठ्ठ्या. बघा हा, काय लिहिलंय इथे? वा श्रेया. तोरणा किल्ला. आता अनिमेष वाचणार आहे. तोरणा किल्ल्यावर असणाऱ्या, काय विचारले रे? देवीचे नाव. म्हणजे तोरणा किल्ल्यावर असणाऱ्या देवीचे नाव. शोधा बरं तुमच्यापैकी कोणाकडे आहे? माझ्याकडे आहे. दे. अनिमेष वाच बरं. तोरणजाई देवी. म्हणजे तोरणा किल्ल्यावर असणाऱ्या देवीचे नाव तोरणजाई देवी आहे. बर. आता अनिमेष वाच तू. माचांची नावे कोणाकडे आहेत शोधा बरं. माझ्याकडे. श्रेया तू वाच. माचांची नावे. झुंजार माची, बुधला माची. बुंधला नाही, बुधला माची. म्हण एकदा. बुधला माची. शाब्बास. निशाण उभारणारा कोणाकडे आहे याचं उत्तर? येसाचे कंक. नाही. मला माहितीये. सांग बरं. तानाजी मालुसरे. बर. निशाण उभारणारा कोण? वा श्रेया तू. तानाजी मालुसरे. परत एकदा म्हण. निशाण उभारणारा. निशाण उभारणारा तानाजी मालुसरे. तुला माहितच आहे ना. आता आणखी काही पुढचे असेच प्रश्न पाहूया. चौकीवर पहारे बसवणारा. येसाजी कंक. शाब्बास, बरोबर. या खोऱ्यात आहे म्हणजे तोरणा किल्ला या खोऱ्यात आहे. वा श्रेया, कोणत्या खोऱ्यात आहे ते? कानत खोरा. कानत खोरा नाही, कानत खोरे. कानत खोरे. अनुस्वार नाहीये कुठेही. कानत खोरे. कानत खोरे. शिवरायांनी या किल्ल्याला दिलेले नाव, तोरणा किल्ल्याला दिलेले नाव प्रचंडगड. शाब्बास. सांगा, शिवरायांनी या किल्ल्याला कोणतं नाव दिलं? प्रचंडगड. आता तोरणा किल्ल्याबद्दलची माहिती लक्षात राहील? हो. आता तोरणा किल्ला शिवरायांनी ताब्यात घेतला आणि किल्ल्याच्या डागडुजीचं काम सुरू झालं. ताई, डागडुजीचं म्हणजे? डागडुजी म्हणजे दुरुस्तीचं काम.
कारण आदिलशहाचं त्या किल्ल्याकडे लक्ष होतं का? नाही. मग आता तो शिवरायांनी ताब्यात घेतला म्हणजे त्याची दुरुस्ती करायला हवी की नाही? म्हणजे तिकडे दारुगोळे ठेवायचे, सगळे बरोबर शस्त्र. आहे, शस्त्रास्त्र ठेवायची, दारुगोळे ठेवायचे. मग शिवरायांनी तिथे डागडुजीचं काम सुरू केलं. आता हे काम सुरू करायला कामगारांनी तिथे खोदायला सुरुवात केली आणि एक आश्चर्य घडलं. ते आश्चर्य असं घडलं की हे काम चालू असताना 4 घागरी सोन्याच्या मोहरा भरलेलं धन कामगारांना सापडलं. काय केलं असेल त्या कामगारांनी? शिवाजी महाराजांना सांगितलं असेल. शिवाजी महाराजांना सांगितलं असेल. का बरं सांगितलं असेल त्यांनी? कारण की त्यांना आश्चर्य वाटलं की इथे कसं काय असं सापडू शकतं. मला बरं, माहिती हे आहे करा. त्याचं हां, उत्तर. का बरं? कारण की आपण पाहिलं आश्चर्य की- वाटलं हे बरोबरच आहे की इथं कसं काय धन सापडलं या किल्ल्यामध्ये. आता शिवरायांनी ताब्यात किल्ला घेतला आणि लगेच धन सापडलं. त्यामुळे काय झालं? कारण की आपण पाहिलं की ज्याचा किल्ला त्याचं राज्य असं आपण पाहिलं, त्यामुळे त्या कामगारांनी शिवाजी महाराजांना ते दिलं. बघा, शाब्बास, अगदी बरोबर आहे की ज्याचा किल्ला त्याचं राज्य. आणि शिवराय सगळ्यांनाच आपले वाटायचे बरं का. म्हणून हे जे धन आहे ते शिवरायांना देवीनं दिले असं त्यांना वाटलं. भवानी माता शिवरायांवर प्रसन्न आहे आणि हे कार्य स्वराज्य स्थापनेचे ते शिवराय स्वतःसाठी करत होते का? नाही, मग कोणासाठी करत होते? प्रजेसाठी. प्रजेसाठी करत होते, रयतेसाठी करत होते. मग हे धन आपण शिवरायांच्या ताब्यात दिलं तर त्याचा वापर कशासाठी होणार आहे? आपल्याच चांगल्या आपल्याच स्वराज्यासाठी होणार आहे, आपल्या सगळ्यांच्या हितासाठी होणार आहे. आणि त्यामुळे सगळ्यांनी ते धन आणून दिलं. शिवरायांना सुद्धा हुरूप आला की एवढं मोठं धन आकस्मिकपणे सापडलं. आणि मग शिवरायांनी त्या धनातून काय केलं असेल बरं? रयतेच्या कामासाठी केलं असेल. रयतेच्या कामासाठी वापरले. तुला काय वाटते काय केलं असेल? मला वाटतंय की त्यांनी किल्ले घ्यायला नाही, किल्ला मजबूत करायला त्याची थोडी मदत केली असेल. हा, बरोबर आहे, तुझं पण बरोबर आहे. आता एकच किल्ला शिवरायांनी ताब्यात घेतला होता, तोरणा. पण एकच किल्ला ताब्यात घेतला की स्वराज्य निर्माण होईल का रे? नाही. मग शिवरायांना पण हुरूप आला की आपल्या या कामाला आई भवानीचा खरोखरच आशीर्वाद आहे. एवढं धन सापडले तर या धनाचा उपयोग आपण स्वराज्यासाठीच करायचा. म्हणून शिवरायांनी त्यातून शस्त्रास्त्र विकत घेतली, दारुगोळा विकत घेतला आणि मुरुंबदेवचा डोंगर होता 15 किलोमीटरवर तोरण्यापासूनच. तो मुरुंबदेवचा डोंगर आहे, त्याच्यावर सुद्धा एक किल्ला आदिलशहानं अर्धवट बांधला होता. म्हणजे आधी डोंगर असतो, वर त्याच्यावर किल्ला बांधला जातो. तो किल्ला सुद्धा आदिलशहानं पूर्ण बांधलेला नव्हता. शिवरायांनी ठरवलं की आता आपल्याला मिळालेल्या धनातून जी शस्त्रास्त्र आपल्याकडे आलेली आहेत त्याच्या साह्यानं स्वराज्य अजून वाढवायचं. म्हणून त्यांनी तो मुरुंबदेवचा डोंगर सुद्धा आपल्या ताब्यामध्ये घेतला आणि त्याला नाव दिलं राजगड. काय नाव दिलं? राजगड. आणि त्यालाच आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून घोषित केलं. आता आपल्या भारत देशाची राजधानी कोणती आहे? भारत देशाची राजधानी दिल्ली आहे. शाब्बास. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती आहे? मुंबई. बरोबर. ज्याप्रमाणे आपल्या भारत देशाचा कारभार हा दिल्लीतून चालतो आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा सगळा कारभार हा मुंबईतून चालतो, बरोबर आहे की नाही? राज्याचा कारभार तिथून पाहिलं जातं. त्याप्रमाणे स्वराज्याची राजधानी एक पाहिजे होती आणि ती राजधानी म्हणजे राजगड. तर हा जो मुरुंबदेवचा डोंगर होता, आदिलशहाने त्याच्यावर एक अर्धवट किल्ला बांधून तो तसाच सोडून दिला होता. त्याचं तिकडे लक्ष होतं का? नाही. शिवरायांना नेमकं हेच हवं होतं. ज्याप्रमाणे तोरण्यावर आपल्या निवडक मावळ्यांना घेऊन ते गेले, त्याचप्रमाणे मुरुंबदेवचा डोंगर सुद्धा त्यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि त्याच्यावर राजवाडा बांधला, 12 महाल बांधले, 18 कारखाने बांधले आणि राजगादी सुद्धा तयार केली. या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्या लोकांना आनंद झाला. शिवरायांनी राजधानी का बांधली असेल बरं? सगळीकडे लक्ष राहायला. सगळीकडे लक्ष राहायला. अगदी शाब्बास. मग शिवरायांची ही राजगादी तयार झाल्यावर सगळ्या लोकांना आनंद झाला. गावोगावचे पाटील, देशमुख हे वतनदार शिवरायांना मुजरा करायला येऊ लागले. मुजरा का करत असतील? कारण की आपला एक राजा असं त्यांना वाटत असतं. आपला एक समोरच्याचा मान राखायचा. समोरच्यांचा मान राखण्यासाठी. पण मान राखण्यासारखं काम कोणी केलं होतं? शिवाजी महाराजांनी. अगदी बरोबर. आणि मग सगळ्या प्रजेला आनंद झाला. पण सगळ्यांनाच हे पाहवलं नाही. आता आपण घरी तांदूळ पाहतो, तांदळात सुद्धा काही काही काळे खडे असतात. ते कसे असतात? आपण त्याचा भात करू शकतो? नाही. खडे काय केले पाहिजेत?
ते उचलून फेकून दिले पाहिजे. उचलून फेकून दिले पाहिजेत. पण तांदळात सुद्धा काळे खडे असतात. तसेच या शिवरायांच्या राज्यात सुद्धा काही दुष्ट लोक होते. त्यांनी बरोबर आदिलशहाकडे चहाडी केली. आणि शिवरायांचे वडील कोण? शहाजीराजे. शहाजीराजे कुठे होते त्यावेळी? आदिलशहाकडे होते. अगदी बरोबर. शहाजीराजे तर आदिलशहाच्या पदरी नोकरीला. आणि शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या ताब्यातलेच किल्ले स्वराज्यामध्ये घेतले. मग आदिलशहाने काय केलं असेल बरं? त्यांच्या बाबांना मारून टाकलं असेल शहाजीराजांना. मारून टाकलं नाही, पण त्यांच्या जीवाला मात्र धोका होता. कारण आदिलशहाने काय केलं? विचारणा केली. का बरं तुमच्या मुलांना असं केलं? म्हणजे धमकावलं. अगदी बरोबर. मग शिवरायांना आपल्या बाबांची काळजी वाटली असेल ना? हो. मग शिवरायांनी सुद्धा चातुर्याने वागून आदिलशहाकडे एक निरोप पाठवला. तो निरोप असा होता की जहागिरीचं रक्षण करण्यासाठी एखादा किल्ला आपल्या ताब्यात असायला हवा आणि त्यामुळंच मी किल्ला ताब्यात घेतला आहे. असं उत्तर का दिलं त्यांनी? कुणाच्या सुरक्षिततेसाठी? शहाजीराजांच्या. बरोबर आहे. आपल्या वडिलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी हे उत्तर दिलं. आणि शिवराय एकामागून एक किल्ले घेत गेले आणि आपलं स्वराज्य हे मोठं होत गेलं. अशा प्रकारे शिवरायांनी स्वराज्यासाठी एकामागून एक किल्ले घ्यायला सुरुवात केली. आता असं उत्तर दिल्यानंतर त्यांनी कोंढाणा आणि पुरंदर हे 2 किल्ले ताब्यात घेतले. ते सुद्धा त्यांनी युक्तीनंच काबीज केले. कारण शक्ती आणि शक्तीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असणारी युक्ती हे शिवराय वापरत होते. आणि मग त्यांनी कोंढाणा घेतला, पुरंदर घेतला, त्याचबरोबर रोहिडा नावाचा किल्ला सुद्धा ताब्यात घेतला. कोणता किल्ला ताब्यात घेतला? रोहिडा. आणि अशा प्रकारे स्वराज्याची घोडदौड चालूच राहिली. घोडदौड म्हणजे? मला सांग. घोडदौड म्हटल्यावर घोडा हा शब्द तुला जाणवतोय. मग शिवराय घोड्यावर बसून युद्धाला जायचे, लढायला जायचे. हा एक अर्थ इथे घेता येईल. पण घोडा कसा धावतो ग? जोरात धावतो. म्हणजे वेगात धावतो की नाही? वेगात धावतो ना. ज्याप्रमाणे घोडा वेगात धावतो त्याचप्रमाणे स्वराज्य सुद्धा एकामागोमाग एक किल्ले शिवराय काबीज करत गेले, आपल्या ताब्यात घेत गेले. त्यामुळे स्वराज्य सुद्धा मोठं मोठं होत गेलं. म्हणून असं म्हटलेलं आहे की स्वराज्याची घोडदौड चालूच राहिली. आपण पाहिलं की एकामागोमाग एक किल्ले आपल्या स्वराज्यात येत गेले आणि त्यामुळे आपलं स्वराज्य मोठं मोठं होत गेलं. आज आपण भरपूर किल्ल्यांची नावं ऐकलीत ना? हो. आता मी तुम्हाला एक कोडं देणार आहे सोडवायला. त्यामध्ये या किल्ल्यांची नावं आहेत ना, ती थोडी उलटी पालटी लिहिलेली आहेत. तुम्ही शोधा बरं, त्यातून तुम्हाला किल्ल्यांची नावं सापडतायत का ते बघा. तुम्हाला लिहिता येत आहेत का? ताई माझं झालं. वा, छान. ताई माझं पण झालं. अरे वा, सगळी उत्तरं बरोबर लिहिली आहेत तुम्ही. आता आपण वाचायची का एकदा? हो. तू वाच पहिलं. राजगड. तू वाच दुसरं. राजधानी. तिसरं वाच. कोंढाणा. शाब्बास. चौथं वाच. पुरंदर. पाचवं वाच. रोहिडा. सहावं वाच. प्रचंडगड. शाब्बास. अशा प्रकारे आज आपण पाहिलं की शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं आणि त्यानंतर एकामागोमाग एक अनेक किल्ले घेतले आणि स्वराज्याची घोडदौड चालूच राहिली. तोरणा किल्ल्याची आणखी जास्तीची माहिती मिळवा आणि तुमच्या आईबाबांना, मित्रमैत्रिणींना, ताईदादांना ती सांगा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा अतिशय प्रेरणादायी आहे. महाराजांवर अनेक लेखकांनी खूप छान छान पुस्तकं लिहिली आहेत. ती तुम्ही जरूर वाचा. आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आमची वेबसाईट आहे tilimili.mkclkf.org.
भेटूया पुढच्या भागात. बघत रहा टिलीमिली. सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. एक निवेदन. सह्याद्री वाहिनीवर विविध कार्यक्रमांचे मराठी भाषेत निवेदन करण्यासाठी पूर्णपणे अस्थायी तत्वावर अर्ज मागवित आहे. पात्रता व अटी: वय 20 ते 35 वर्ष, कोणत्याही शाखेतील पदवीधर, मराठी भाषेवर प्रभुत्व आवश्यक, आकर्षक व्यक्तिमत्व, निवेदन संचालन क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य, राजकीय, सामाजिक, वैद्यकीय इत्यादी विविध क्षेत्रातील सामान्य ज्ञान असणं आवश्यक, पोस्टकार्ड साईजचे फोटो व सविस्तर वैयक्तिक माहिती आणि अनुभव यासह अर्ज दिनांक 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत पाठवावेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य. अर्ज sakhisahayadri@gmail.com या ईमेलद्वारे स्वीकारले जातील. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2020. निवेदन संपलं. सखी सह्याद्री कोरोना योद्धा. प्रसारण गुरुवार दिनांक 24 सप्टेंबर दुपारी 2 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी करतील मन की बात. 27 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता. माननीय प्रधानमंत्र्यांच्या प्रसारणानंतर प्रादेशिक भाषेतील अनुवाद आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या संबंधित प्रादेशिक केंद्रावरून केला जाईल. सह्याद्री वाहिनीवरून मराठी अनुवाद सकाळी 11:30 प्रसारित होईल आणि पुन्हा प्रसारण रात्री 8 वाजता होईल. काही पिकं आहेत ज्यावर बेनिविया देतं रस शोषणाऱ्या आणि कुरतडणाऱ्या किडींपासून सर्वोत्तम सुरक्षा, ज्यामुळे मिळते चांगली सुरुवात, मजबूत पीक, असे अविश्वसनीय परिणाम की बनेल ब्रेकिंग न्यूज. आता मी पण बनवेन ब्रेकिंग न्यूज. FMC बेनिविया, पीक असे की बनेल ब्रेकिंग न्यूज. फिट इंडिया मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान आज विशेष तज्ज्ञांसह जनतेशी साधणार संवाद. राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी खर्च करण्याची मर्यादा 35% 50% वाढवल्याची पंतप्रधानांची 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत माहिती. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. कृषी तसंच कामगार क्षेत्रातल्या ऐतिहासिक विधेयकांसह एकूण 25 विधेयकं संमत. देशातल्या कामगार वर्गाचं कल्याण तसंच सामाजिक सुरक्षा विषयक 3 श्रमसंहिता विधेयकं संसदेत मंजूर. हा ऐतिहासिक निर्णय असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रिया.
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं नवी दिल्लीत एम्स रुग्णालयात निधन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव आणि दसरा सण साधेपणाने साजरे करावेत, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा राज्यातला दर 75.65% तर देशात 81.25%. नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फिट इंडिया मोहिमेनिमित्त आयोजित होणाऱ्या संवादात सहभागी होणार आहेत. या मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशस्तरावर होणाऱ्या या कार्यक्रमात ते आरोग्य आणि तंदुरुस्ती याविषयी मार्गदर्शन करतील. तसंच सहभागी नागरिकांकडून तंदुरुस्तीविषयक प्रवासाबाबत जाणून घेतील. क्रिकेटपटू विराट कोहली, अभिनेता मिलिंद सोमण, आहारतज्ञ रुजुता दिवेकर यांच्यासह तंदुरुस्ती क्षेत्रातले मान्यवर या संवादात सहभागी होणार आहेत. कोविड-19 साथीच्या काळात तंदुरुस्त राहणं फार आवश्यक बनलं आहे. त्यामुळे फिट इंडिया संवादामुळे आरोग्य राखणं सुलभ होऊ शकेल. फिट इंडिया मोहिमेमध्ये देशभरातल्या सर्वसामान्य नागरिकांना सहभागी करून घ्यायच्या पंतप्रधानांच्या धोरणामुळे ही लोकचळवळ बनली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी खर्च करण्याची मर्यादा 35% वाढवून 50% करण्यात आली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. संयम, संवेदना, संवाद आणि सहयोग ही चतुःसूत्री कायम ठेवूनच कोरोनाचा मुकाबला शक्य होईल, असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केलं. कोविड प्रतिसाद आणि व्यवस्थापनाची स्थिती तसंच सज्जतेचा आढावा घेण्यासाठी कोविड रुग्णांचं सर्वाधिक प्रमाण असलेली 7 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली आणि पंजाब यांचा समावेश होता. या सर्व प्रदेशात देशातील एकूण 63% कोविड रुग्ण आहेत. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट आणि स्पष्ट संदेश यावर भर द्यावा लागेल, असं पंतप्रधान म्हणाले. नागरिकांच्या मनात अद्यापही अनेक गैरसमज आहेत. त्यासाठी सुस्पष्ट संदेशांची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. स्थानिक क्षेत्रात एखाद दुसरा दिवस लॉकडाऊन पाळल्यामुळे कोरोनावर नियंत्रण येतं का, याचा विचार व्हावा, असं ते म्हणाले. अशा प्रकारच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार सुरू होण्यात अडचणी तर येत नाहीत ना, यावर राज्यांनी गांभीर्यानं विचार करावा, असं आवाहन त्यांनी केलं. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना असलेल्या काही निर्बंधांमुळे सामान्य नागरिकांना त्रास होता कामा नये, असंही त्यांनी बजावलं. कोरोनाशी मुकाबला करतानाच आर्थिक आघाडीवरही पूर्ण ताकदीनिशी आगेकूच केली पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं. महाराष्ट्रात माझं कुटुंब माझी जबाबदारी यासारख्या मोहिमेच्या माध्यमातून कोविडशी आक्रमकपणे लढाई लढली जात आहे. त्यामुळे आगामी काळात मृत्यूदर तसंच बाधितांची संख्या कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 70,75,000 घरांना भेटी दिल्या आहेत. तसंच सुमारे 18% लोकांचं आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झालं आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. संसदेचं पावसाळी अधिवेशन काल पूर्वनियोजित कार्यक्रमापेक्षा 8 दिवस आधीच संस्थगित झालं. 14 सप्टेंबरला सुरू झालेलं हे अधिवेशन येत्या 1 ऑक्टोबरपर्यंत चालणार होतं. हे अधिवेशन अनेक अर्थांनी विक्रमी ठरलं. लोकसभेत 167% काम झालं. या अधिवेशन काळात 60 तास काम झालं. यंदा पहिल्यांदाच शनिवार रविवार देखील सभागृहाचं कामकाज झालं, अशी माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली. ऐसा पहली बार हुआ है कि माननीय सदस्यों ने संसद के दोनों सदनों लोकसभा और राज्यसभा के कक्षों और इनकी दीर्घाओं में सदन की कार्रवाई में हिस्सा लिया. जैसा कि आप सब विदित है, मानसून सत्र 14 सितंबर 2020 को आरंभ हुआ. इस सत्र के दौरान हमने 10 बैठकें की, जो बिना किसी अवकाश के शनिवार और रविवार को भी आयोजित की गई. इन बैठकों के लिए निर्धारित कुल 37 घंटों की तुलना में कुल 60 घंटे की कार्रवाई संपन्न हुई. यात कृषी आणि कामगार क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची विधेयकं होती. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच संसदेच्या दोन्ही सभागृहात दीर्घा आणि इतर कक्षांमध्ये बसून खासदारांनी कामकाजात सहभाग घेतला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर राखण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. या अधिवेशनात जनहितांच्या मुद्द्यांवर सकस चर्चा आणि समाधानकारक कामकाज झालं अशी प्रतिक्रिया ओम बिर्ला यांनी दिली. राज्यसभेचं कामकाज 100% यशस्वी झालं असं सभापती एम व्यंकय्या नायडू म्हणाले. त्यांनी कृषी विधेयकांच्या दरम्यान झालेल्या अशोभनीय प्रसंगांचा उल्लेख केला. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाय योजले जावेत असंही ते म्हणाले. कोरोनाचं संकट असूनही अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या सदस्यांचे त्यांनी आभार मानले. तसंच या साथीचा मुकाबला करणाऱ्या कोविड योद्ध्यांचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. राज्यसभेत परदेशी योगदान नियमन सुधारणा विधेयक संमत झालं. हे विधेयक याआधीच लोकसभेतही संमत झालं होतं. कंपनी, संस्था आणि व्यक्तींना मिळणाऱ्या परदेशी निधी आणि त्याच्या वापरातील नियमनासाठीच्या परदेशी बायलॅटरल नेटिंग ऑफ क्वालिफाईड फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट्स विधेयकही मंजूर झालं. देशातल्या आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीनं हे विधेयक महत्त्वाचं असल्याचं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितलं. येत्या नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणाऱ्या 11 सदस्यांना काल राज्यसभेत निरोप देण्यात आला. कामगार कल्याण आणि संरक्षण संबंधी 3 विधेयकं संसदेत मंजूर झाली. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यव्यवस्था संहिता 2020 या विधेयकामुळे व्यवसायाशी निगडित सुरक्षा तसंच एखाद्या कार्यक्षेत्रातल्या कामगारांचं आरोग्य आणि कार्यव्यवस्था या संदर्भातल्या नियमांमध्ये सुधारणा होईल. औद्योगिक संबंध संहिता 2020 या विधेयकात व्यापारी संघटना तसंच औद्योगिक तंटा सोडवण्याबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याविषयी तरतूद आहे. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 या 3ऱ्या विधेयकात देशभरातल्या कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षाविषयक नियमांमध्ये सुधारणा करण्याची तरतूद आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी ही 3ही विधेयकं ऐतिहासिक असल्याचं सांगितलं. कामगारांना सुरक्षित वातावरण लाभावं, मजबूत सामाजिक सुरक्षा मिळावी तसंच त्यांच्या तक्रारींचं वेळेवर निराकरण व्हावं या दृष्टीने ही विधेयकं आणल्याचं ते म्हणाले. को स्वीकार करते हुए ही इन लेबर कोड्स को अंतिम स्वरूप दिया गया है. सामाजिक सुरक्षा कोड संगठित एवं असंगठित क्षेत्र के श्रमिकों को व्यापक सामाजिक सुरक्षा के दायरे में लाने हेतु ढांचा प्रदान करेगा. इसमें ईपीएफओ, ईएसआईसी, भवन निर्माण श्रमिक, ग्रेजुटी तथा असंगठित क्षेत्र के श्रमिकों हेतु सामाजिक सुरक्षा फंड से संबंधित प्रावधान समाहित है. इस कोड के माध्यम से हम माननीय प्रधानमंत्री जी के यूनिवर्सल सोशल सिक्योरिटी संकल्प को पूरा करने की तरफ आगे बढ़ रहे हैं. कामगारांचा आंदोलनाचा हक्क हिरावून घेण्याचा सरकारचा इरादा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. संप करण्यासाठी 14 दिवसांच्या पूर्वसूचनेची अट यात घातली आहे. या कालावधीत समस्येचा तिढा सोडवण्यासाठी प्रयत्न करता येतील असं ते म्हणाले. स्थलांतरित मजुरांच्या कल्याणासाठी अनेक तरतुदी केल्याचंही त्यांनी सांगितलं. या ऐतिहासिक विधेयकांमुळे देशातल्या कामगारांना उचित न्याय मिळेल असा विश्वास माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या विधेयकांवरच्या चर्चेत बोलताना सांगितलं. किमान हमी वेतन वेळेवर मिळावं, मोफत आरोग्य तपासणी सुविधा, स्थलांतरित मजुरांना वर्षातून एकदा स्वतःच्या घरी जाण्यासाठी प्रवास भत्ता अशा तरतुदी या विधेयकामध्ये असल्याचं ते म्हणाले. नव्या कामगार विधेयकाअंतर्गत संघटित, असंघटित आणि स्वयंरोजगार करणाऱ्या 50 कोटींपेक्षा जास्त कामगारांना किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेची हमी मिळणार आहे. असंघटित क्षेत्रातले आणि कंत्राटी कामगार मिळून 40 कोटींपेक्षा जास्त कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा निधीही स्थापन केला जाणार आहे. महिला कामगारांना पुरुष कामगारांइतकाच मोबदला मिळण्याची तरतूदही या विधेयकामध्ये आहे. स्थलांतरित कामगारांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी हेल्पलाईन स्थापन होणार असून कामगार कायद्यांबाबत एक नोंदणी, एक परतावा आणि एक परवाना पद्धत लागू होईल. तसंच या कायद्यांमुळे या सर्व यंत्रणा पारदर्शक, उत्तरदायी आणि सुलभ व्हायला मदत होईल. संसदेत कामगार सुधारणा कायदे मंजूर झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. कामगारांच्या कल्याणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आवश्यक असलेले हे कायदे संमत झाल्यामुळे श्रमशक्तीला दिलासा मिळेल तसंच अर्थव्यवस्थेलाही बळ मिळेल असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. गेली कित्येक दशकं शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं. शेतमाल विक्रीसाठी मध्यस्थांकडून शेतकऱ्यांचं शोषण होत होतं. मात्र या नव्या कृषी विधेयकामुळे शेतकरी या संकटातून मुक्त होणार आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. एका हिंदी दैनिकात लिहिलेल्या लेखात त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
शेतकऱ्यांना लुबाडण्याऐवजी त्यांना समृद्ध आणि सशक्त बनवण्यात भाजपा मदत करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या विधेयकाच्या माध्यमातून शेतकऱ्याचं एक देश एक बाजाराचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे काल संध्याकाळी नवी दिल्लीत एम्स रुग्णालयात कोरोनामुळे निधन झालं. कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर 11 सप्टेंबरपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. 65 वर्षांचे सुरेश अंगडी कर्नाटकच्या बेळगावी इथले भाजपाचे खासदार होते. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगडी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. सुरेश अंगडी हे पक्षाचे महत्त्वाचे नेते होते. कर्नाटकात पक्ष विस्तारासाठी त्यांनी मोठं काम केलं असं पंतप्रधान म्हणाले. तसंच अनेक राजकीय नेत्यांनीही शोक व्यक्त केला आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात भारतानं आघाडी घेतली आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सातत्यानं वाढत असून देशात आतापर्यंत 45,87,613 इतके कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 81.25% पोहोचलं आहे. देशात काल 83,347 रुग्णांची नोंद झाल्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 56,46,010 पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी 9,68,377 जणांवर उपचार सुरू आहेत, तर मृतांची एकूण संख्या 90,020 इतकी झाली आहे. दरम्यान आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन लोकांनी मास्कचा वापर करावा, तसंच स्वतःसह इतरांनाही कोरोनाची बाधा होण्यापासून रोखण्याची खबरदारी घ्यावी असं आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर V.K. पॉल यांनी केलं आहे. राज्यात काल 19,476 कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून 75.65% पोहोचलं आहे. आतापर्यंत 9,56,030 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 21,029 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 12,63,799 झाली आहे. सध्या 2,73,477 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल 479 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर 2.68% झाला आहे. सध्या राज्यात 18,75,424 जण गृहविलगीकरणात तर 34,457 जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान येणारे नवरात्र, दुर्गापूजा आणि विजयादशमी हे सण साधेपणाने साजरे करावेत असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा. कोरोना संदर्भातील शासनानं जारी केलेल्या सूचना, मार्गदर्शन आणि दक्षता यांचं पालन करावं. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन आणि स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी, जेणेकरून आपण सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखू शकू असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. गणपती उत्सव साजरा करण्याबाबत जसं परिपत्रक शासनानं काढलं होतं त्याचप्रमाणे या सणांसाठी सुद्धा लवकरच मार्गदर्शक परिपत्रक काढण्यात येईल असंही ठाकरे यांनी सांगितलं. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल पालिका मुख्यालयातल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी ठाकरे यांना परिस्थितीची तसंच उपाययोजनांची माहिती दिली. वांद्रे धारावी रस्त्यालगत ड्राईव्ह इन थिएटरच्या लगतच्या परिसराची तसंच तिथल्या पर्जन्य जल उदंचन केंद्राचीही आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. अतिवृष्टीमुळे विविध सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ठिकठिकाणी असलेली उदंचन केंद्र तसंच पंप पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनीही ठिकठिकाणी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य मंत्रिमंडळानं मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या सर्व सवलती देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याचं स्वागतच आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाची बाजू व्यवस्थितपणे मांडण्याबाबत राज्य शासनानं दक्ष राहण्याची गरज आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल सांगितलं. ते कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रकरणी भाजपा राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबईमध्ये मोठा पाऊस झाला की दरवेळी जनजीवन विस्कळीत होतं.
गेली 20 वर्ष शिवसेनेकडे मुंबई महापालिकेची सत्ता आहे, मात्र जुजबी उपाययोजना करण्यापलीकडे शिवसेना काहीही करत नाही असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला. समाजाचं प्रबोधन करणाऱ्या लोककलावंतांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे असं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. त्यांनी काल मंत्रालयात आमदार अतुल बेनके, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य तमाशा फड मालक कलावंत विकास महामंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले तसंच अभिनेते सुशांत शेलार, लोककलावंत मालती इनामदार, राजू बागुल, शांताबाई संक्रापूर, राजू गायकवाड आणि शफीबाई शेख यांच्याशी चर्चा केली. कोविडमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही, लोककलावंतांच्या अडचणी त्यामुळे वाढल्या आहेत याची सरकारला जाणीव आहे असं देशमुख यांनी सांगितलं. गावागावातल्या नागरिकांनी एकत्र येऊन कोरोनाविरुद्ध लोकचळवळ उभारली तर कोरोनाला निश्चितपणे हरवता येईल असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जैन संघटनेनं कोरोना से दो हात ही मोहीम हाती घेतली आहे. तिचं उद्घाटन करताना ते सांगलीमध्ये बोलत होते. येत्या 15 दिवसात या मोहिमेचा राज्यभर विस्तार होणार आहे. कोरोनाविषयीचे गैरसमज आणि अवास्तव भीती देखील वाढत आहे. ही भीती कमी करण्याचं काम या मोहिमेद्वारे केलं जाणार आहे. गावागावातल्या नागरिकांनी एकत्र येऊन एकजुटीनं कोरोनाचा मुकाबला करावा असं आवाहन त्यांनी केलं. साताऱ्यात पत्रकारांसाठी कोरोना केअर सेंटर उभारण्यात आलं आहे. साताऱ्यात कोरोनाबाधितांची संख्या 31,000च्या पुढे गेली आहे, तर मृत्यूच्या संख्येनं 900चा आकडा पार केला आहे. काही पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर योग्य पद्धतीनं उपचारही सुरू आहेत. मात्र गृह अलगीकरणाची व्यवस्था नसल्यानं बाधित पत्रकारांची मोठी गैरसोय होत होती. त्या दृष्टीनं सातारा जिल्हा पत्रकार संघानं पुढाकार घेऊन यवतेश्वर इथल्या हॉटेल निवांतमध्ये पत्रकारांसाठी कोरोना केअर सेंटर सुरू केलं आहे. लातूर इथं संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्टनं उभारलेल्या कोविड आरोग्य केंद्राचं काल माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते लोकार्पण झालं. डॉक्टर अशोक कुकडे अध्यक्षस्थानी होते. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात काल मराठा समाजाची राज्यव्यापी आरक्षण गोलमेज परिषद झाली. मराठा आरक्षण संघर्ष समितीचे निमंत्रक आणि संयोजक सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली. या परिषदेत 15 ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. त्याचबरोबर मंगळवारी राज्यमंत्री मंडळानं मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची येत्या 15 दिवसात अंमलबजावणी करावी, अन्यथा 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद ठेवण्यात येईल असा इशारा सुरेश पाटील यांनी यावेळी दिला. मराठा आरक्षणासाठी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासनानं नोकरी आणि कुटुंबाला 10 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं सर्व प्रकारचं शैक्षणिक शुल्क शासनाने भरावं. मराठा वसतिगृहाची स्थापना व्हावी. सारथी संस्था सुस्थितीत चालवण्यासाठी रुपये 500 कोटी इतकी आर्थिक तरतूद करावी. यासह एकूण 15 ठराव सर्वानुमते परिषदेत मंजूर करण्यात आले. या परिषदेला राज्यातल्या 29 जिल्ह्यातले जवळपास 60 मराठा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. देशातील रेल्वेच्या सर्व ब्रॉडगेज मार्गांवर 2023 पर्यंत 100% विद्युतीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. आतापर्यंत 63% ब्रॉडगेजचं विद्युतीकरण पूर्ण झालं आहे. आता उर्वरित 23,765 किलोमीटर मार्गांवरचं विद्युतीकरण बाकी आहे असंही त्यांनी सांगितलं. भारतीय नौदल आणि ऑस्ट्रेलियाच्या नौदलाचा संयुक्त सराव देशाच्या हिंद महासागरात पूर्व भागात सुरू आहे. भारताची विनाशिका HMAS हॉबर्ट, युद्धनौका INS सह्याद्री आणि क्षेपणास्त्र वहन करण्यास सक्षम युद्धनौका INS कारमुक या सरावात सहभागी झाल्या आहेत. बॉलिवूडमधल्या अंमली पदार्थ सेवन प्रकरणी दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंग या अभिनेत्रींना अंमली पदार्थ नियंत्रण संस्था NCBनं चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं आहे. दीपिका पदुकोणला उद्या तर इतरांना 26 तारखेला हजर राहायचं आहे. या प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक झाली आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDOनं काल अहमदनगर इथल्या तळावर स्वदेशी बनावटीच्या रणगाडाविरोधी लेझर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. 4 किलोमीटर अंतरावर मारा करण्याची क्षमता असणारं हे क्षेपणास्त्र अर्जुन रणगाड्यावरून सोडण्यात आलं. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय लष्कराची सीमारेषेवरची मारक क्षमता वाढणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या यशस्वी चाचणीबद्दल DRDOचं अभिनंदन केलं आहे. हीट अर्थात हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट साधणाऱ्या अभ्यास या ड्रोनच्या उड्डाणाचीही काल यशस्वी चाचणी झाली. DRDOनं ओदिशातल्या बालासोर इथल्या तळावर ही चाचणी घेतली. या ड्रोनचा उपयोग विविध क्षेपणास्त्र यंत्रणांचं मूल्यांकन करण्यासाठी लक्ष्य म्हणून करण्यात येऊ शकतो. अभ्यास ड्रोनची रचना आणि विकास एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटनं केला आहे. विदर्भ विकास मंडळाअंतर्गत मानव विकास योजनेच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातल्या बचत गटातल्या महिलांकरता आणि शेतकऱ्यांकरता अवजार बँक योजना राबवली जात आहे. ग्रामीण भागात शेतीला अनेक अवजारांची गरज असते. हा विचार करून महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातल्या वरुड इथल्या श्री राधे महिला बचत गटाला एक ट्रॅक्टर, नांगर, वखर, डवळा, कुडळ, फावडं तसंच अन्य लहान शेती अवजारं 90% अनुदान स्वरूपात देण्यात येत आहेत. या महिला गावातल्या इतर शेतकऱ्यांनाही ही अवजारं भाडेतत्वावर देत असल्यामुळे त्यांना यातून आर्थिक उत्पन्नही मिळत आहे. शिवाय ज्या महिला अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांनाही यामुळे फायदा झाला आहे. त्यांचा उत्पादन खर्च कमी होत असल्यामुळे महिला शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. आणि त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. बीड जिल्ह्यात एकदाही कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांनी तसंच ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे पण ते पुन्हा कर्ज घेण्यास पात्र आहेत अशा शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी कर्ज घेण्यासाठी संबंधित बँकांकडे 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत. जे शेतकरी दिलेल्या मुदतीपर्यंत अर्ज करतील त्या सर्व शेतकऱ्यांचे अर्ज बँकांनी स्वीकारावेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जे बँक व्यवस्थापक अर्ज स्वीकारणार नाहीत किंवा अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ करतील अशा बँक व्यवस्थापकांविरोधात कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी तलाठी सोसायटी यांच्यामार्फत बँकेला आपली माहिती दिली आहे मात्र बँकेकडून त्यांच्या अर्जावर कार्यवाही करणं बाकी आहे अशा बँक व्यवस्थापकांनी पीक कर्जास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची पीक कर्ज वाटपाची कार्यवाही ही जलद गतीनं करावी. यात हायगय करणाऱ्या बँक व्यवस्थापकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणी बचाव कार्य आज पहाटे थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 38 झाली असून 25 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. याआधी मृतांची संख्या 40 सांगण्यात आली होती मात्र 2 मृतांची नावं दोनदा आल्यानं संख्येत फरक पडल्याचं अतिरिक्त आयुक्त ड्युटे यांनी सांगितलं. आणखी 3 ते 4 जण आत अडकल्याची भीती व्यक्त होत असून मदत आणि बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. इमारत दुर्घटनेप्रकरणी तत्कालीन प्रभाग समिती 3चे संबंधित सहाय्यक आयुक्त, अभियंता आणि शहानिशा अधिकाऱ्यांना तातडीनं निलंबित करण्याचे आदेश आयुक्त पंकज आशिया यांनी दिले आहेत. तसंच याबाबत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश ड्युटे यांच्या अधिपत्याखाली एक चौकशी समिती स्थापन केली असून यात सहाय्यक नगर रचनाकार, उपायुक्त मुख्यालय आणि शहर अभियंता यांचा समावेश आहे. हवामान. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं आज काहीशी विश्रांती घेतली आहे. पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत असून अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाड्या या सुरळीत सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून मुसळधार वृष्टी होत असलेल्या पाऊस आणि वाऱ्यामुळे मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातल्या सावर गावातल्या परिसरात काल ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होऊन मुसळधार पाऊस झाला. अंभोरे इथं अतिवृष्टी झाल्यानं अंभोरे धरण भरून देव नदीला प्रचंड पूर आल्यामुळे अंभोरे गावाकडून कोळवडे, पिंपळगाव आणि देपा या गावाकडे जाण्यासाठी असलेला संपर्क तुटला. हिंगोली जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. पावसामुळे औंढा तालुक्यातल्या हेवरा,
करहाळे, दिग्रस, मेथा, असोंदा, वाकोडी आणि डोंगरगाव ही गावं आणि शेती पाण्यानं भरली आहे, तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विदर्भात अतिवृष्टीचा धोका नसल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे. येत्या 7 दिवसात हवामान सामान्य राहील असं महासंचालक ML साहू यांनी सांगितलं. अच्छी बारिश हुई, वो हुआ था, लेकिन अब उसका असर हमारे यहाँ पे काफ़ी कम हो गया है. तो अभी नागपुर में और उसके आसपास के इलाके में अभी बारिश धीरे धीरे कम होता जाएगा. जो ऊपरी हवा में चक्रवात है जो कोस्टल महाराष्ट्र में है, जिसके कारण मुंबई में बारिश हो रही है, वो जो है उसका असर जो है हमारे यहाँ विदर्भ में नहीं होने वाला है. तो वो जो ऊपरी हवा में चक्रवात है वो आगे मूव करके गुजरात से उस तरफ अरब सागर की तरफ बढ़ेगा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण DD सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी @DD सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडलला जरूर फॉलो करा. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. फिट इंडिया मोहिमेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान आज विशेष तज्ज्ञांसह जनतेशी साधणार संवाद. राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी खर्च करण्याची मर्यादा 35% 50% वाढवल्याची पंतप्रधानांची 8 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत माहिती. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. कृषी तसंच कामगार क्षेत्रातल्या ऐतिहासिक विधेयकांसह एकूण 25 विधेयकं संमत. देशातल्या कामगार वर्गाचं कल्याण तसंच सामाजिक सुरक्षाविषयक 3 श्रमसंहिता विधेयकं संसदेत मंजूर. हा ऐतिहासिक निर्णय असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रिया. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं नवी दिल्लीत एम्स रुग्णालयात निधन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव आणि दसरा सण साधेपणाने साजरे करावेत, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचा राज्यातला दर 75.65% तर देशात 81.25%. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया 11 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.